शेअर मार्केट उपयोगी वेबसाईट आणि मोबाईल ॲप्लिकेशन्स. चला आता तुम्हाला एक खूप चांगली लिस्ट इथे देणार आहे मी शेअर मार्केटच्या रिलेटेड जे वेबसाईट्स आहेत त्याची. या म्हणजे जी मी पूर्ण लिस्ट केली आहे, खूप मोठी लिस्ट आहे, 22 टोटल वेबसाईटची इथे नावं आहेत आणि याच्या बाहेर तुम्हाला शेअर मार्केटचं म्हणजे वेगळं आणखी काही इन्फॉर्मेशन पाहायची गरज भासणार नाही. आता प्रत्येकाला जी वेबसाईट कम्फर्टेबल असेल त्याने ती करायची. तर प्रत्येक वेबसाईट तुम्ही जा, चेक करा काय इन्फॉर्मेशन आहे, तुम्ही जी पाहताय त्याच्यात असेल तर कंटिन्यू ठेवा, नसेल तर दुसरी वाली नेक्स्ट पाहून घ्या. तर लिस्ट काही अशा प्रकारे आहे. आता bigpaisa.com, topstockresearch.com, nscguide.com, chartinc.com, screener.in, hdfcsecurities.com/stockscreener, याच्यानंतर equitymaster.com, तुमचं moneyworksforme.com आणि त्याच्यानंतर स्टॉक मार्केट स्टॉक स्क्रीनर जशी लिंक दिली आहे तशाच जसं लिहिलं तर तुम्हाला दिसून जाईल. finara.com, इथे screener.reuters.wallstreet.com/stock हे स्क्रीनर आहे, तुम्हाला कळून जाईल जेव्हा तुम्ही त्या लिंकवर जाल. investing.com, याच्यानंतर जी पुढची आहे ती आहे .in tradingview.com, त्याच्यानंतर techpaisa.com, earnometer.com, marketsmojo.com, stockchart.com, stockfetcher.com, optiontracker.net, asianindex.co.in, web.stockage.com, tizorifinance.com आणि tickertape.com. आता याच्यामध्ये सगळ्यात मेन तो एक राहिलाच आहे moneycontrol.com. ही सगळ्यांना माहितीच असते. आपले बाकीचे CNBC असं जसं चॅनल झालं, CNBC TV 18 यांचं चॅनल आहे, नंतर ब्लूमबर्ग 18 हा एक आणखी झाला, याच्यानंतर तुमचं झी बिझनेसचं जे चॅनल आहे, म्हणजे ज्यांचे TV चॅनल आहे त्यांचे स्वतःचे पण वेबसाईट आहे, तुम्ही तिथे पण जाऊ शकता. ॲनालिसिस नाही पण न्यूजसाठी तुम्ही तो रेफर करू शकता. आता स्टॉक म्हणजे हे तर झाले सगळे वेबसाईट. आता ॲप्लिकेशन कुठले, तर सगळ्यात मेन जे स्टॉक मार्केट रिलेटेड ॲप्लिकेशन आहे हे तुमचे जे असतात, जसं काईट झिरोचं झालं, एंजल ब्रोकिंगचं त्यांचं झालं, तर प्रत्येकाचं वेगवेगळे ॲप्लिकेशन दिले आणि युजली तुम्ही त्याच्यामध्ये करून घेतात. आता त्याच्याशिवाय जे तुम्हाला आता वापरायचे मोबाईल ॲप्लिकेशन ते काही या प्रकारे. स्टॉकेजमध्ये सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळून जाईल. स्टॉकेजचं जे ॲप्लिकेशन खूप चांगल्या प्रकारे बनवलेलं आहे हे एक येईल आणि माझ्याकडे सध्या मी नेहमी एक स्टॉकेज आणि दुसरं मनी कंट्रोल हे दोन ॲप्लिकेशन जे आहेत, म्हणजे ह्या 2 नंबरचा जो आहे हे पाहिजेच पाहिजे. त्याच्यानंतर मार्केट्स मोजो आहे, इन्व्हेस्टिंगमध्ये आपल्याला बाहेर मार्केटमध्ये काय चालू आहे, ऑइल प्राइजेस कसे आहे, आणखी काय न्यूज आहे बिझनेस चॅनलच्या, ते सगळे इन्व्हेस्टिंगच्या ह्या मार्केट मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये मिळून जातात. आणि जिओ TV, जर तुम्ही जिओचे हे सबस्क्रायबर असाल, तुमच्याकडे सिम कार्ड त्याचं असेल तर तुम्ही ते इन्स्टॉल करून ठेवायचं, कारण त्याच्यामध्ये एका ॲप्लिकेशनमध्ये जिओ TVमध्ये सगळे बिझनेस चॅनल येऊन जातात. तुम्ही इझिली सगळं जी काही लेटेस्ट न्यूज आहे त्याच्यावरती पण पाहू